सुमनताईंचं शहरात एक छोटंसं पण प्रेमानं भरलेलं घर होतं. त्या घरात त्या राहत होत्या. वय साधारणतः 45 वर्ष असेल. नवरा गेलेल्या 15 वर्ष झाली होती. सुमनताईंनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुख बाजूला ठेवलं होतं. फक्त आपल्या 2 मुलांसाठी त्या अतोनात कष्ट करत होत्या. मोठा मुलगा अमोल आणि धाकटी मुलगी नेहा. अमोल हा पुण्यात नोकरी करत होता. नेहा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होती. सुमनबाई मात्र अजूनही त्याच छोट्या घरात राहून शेजारच्या घरांमध्ये स्वयंपाकाची कामं करून आपला संसार चालवत होत्या. तिच्या हातावर नेहमी पीठ असायचं, कपाळावर घाम असायचा आणि चेहऱ्यावर मात्र समाधान. कारण तिची मुलं मोठी झाली होती. तिला नेहमी वाटायचं, आता माझी मेहनत सफल झाली. पण एके दिवशी संध्याकाळी तिच्या या विश्वासाला मोठा धक्काच बसला. अमोल सुट्टीला घरी आला होता. जेवणाच्या ताटात सुमनने त्याच्या आवडीची भाजी वाढली. अमोल, तुझ्यासाठी खास भेंडी केलीये. लहानपणी तू किती आवडीने खायचास. अमोल मोबाईलमध्ये पाहत म्हणाला, आई, रोज तेच जुनं आठवणीत बोलू नकोस ग. सुमनबाई शांत झाल्या. त्यावर नेहा म्हणाली, दादा, आईला काय झालंय? ती प्रेमानेच बोलते. अमोल चिडून म्हणाला, तुम्हा दोघांना समजत नाही. मला आता माझं आयुष्य जगायचं आहे. सुमनताईने हळू आवाजात विचारलं, काय झालं रे? काही नाही. माझ्याकडून काही चूक झाली का? सुमनताई त्याला म्हणाल्या. अमोल अचानक मोठ्याने म्हणाला, आई, तू माझ्यासाठी काय केलंस? घरात एकदम शांतता पसरली. सुमनताई त्याच्याकडे पाहतच राहिल्या. काय? अमोल म्हणाला, तू मला शिकवलंस, ठीक आहे, 2 वेळचं जेवण दिलंस, पण ते तर आई म्हणून तुझं कर्तव्य होतं ना. नेहाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. दादा, अमोल पुढे म्हणाला, माझ्या ऑफिसमधल्या लोकांच्या आईबाबांनी त्यांना फ्लॅट दिले, कार दिली, व्यवसाय सुरू करून दिला. माझ्याकडं काय आहे? सुमनताईंच्या हातातला चमचा पटकन खाली पडला. ती काहीच बोलली नाही. तसा अमोल ताडकन उठला. मला माझ्या लग्नासाठी आणि घरासाठी पैसे हवेत. तू तुझं जुनं घर विक. अमोल अगदी सहज म्हणाला. सुमनताईने हळूच विचारलं, हे घर? हो. हे घर विकलं तर मी कुठे राहू? सुमनताई अमोलला म्हणाल्या. अमोल थंडपणे म्हणाला, कुठेही राहा. एखाद्या वृद्धाश्रमात जा. त्यावर आता नेहा चांगली संतापली. ती रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली, दादा बस. पण अमोल निघून गेला. दरवाजा बंद झाला. सुमनताई त्या बंद दरवाजाकडे फक्त पाहत राहिली. तिच्या डोळ्यांतून एकही अश्रू आला नाही. ती फक्त हसली आणि म्हणाली, बरं झालं. नेहा आश्चर्याने म्हणाली, काय बरं झालं आई? सुमनताईने डोळे पुसले. आज माझ्या मुलानं मला एक प्रश्न विचारला. त्यावर नेहा म्हणाली, कुठला आई? मी त्याच्यासाठी काय केलं? सुमनताई लगेच म्हणाल्या. त्यावर नेहा म्हणाली. ती थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, आता त्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे. सुमनताई नेहाला म्हणाल्या, 15 वर्षापूर्वी सुमनताईंचा नवरा म्हणजेच विठ्ठलराव एका छोट्या कारखान्यात काम करत होता. पगार तसा कमी होता, पण संसार आनंदात होता. एक दिवस कामावरून घरी येताना त्यांचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही प्रयत्न केले, पण सुमनबाईंच्या आयुष्याचा आधार एका क्षणात आता संपला होता. तेव्हा अमोल फक्त 10 वर्षाचा होता आणि नेहा 7 वर्षाची. त्या रात्री दोन्ही मुलं आईला बिलगून झोपली होती. सुमनताई मात्र रात्रभर जागीच होती. तिच्या हातात नवऱ्याचा फोटो होता. ती म्हणाली, विठ्ठल, तू मला सोडून गेलास, पण मी आपल्या मुलांना कधीच एकटं पडू देणार नाही. आणि दुसऱ्या दिवशीपासून सुमनताईंनी काम सुरू केलं. सकाळी 4 वाजता उठायचं, मुलांसाठी डबा बनवायचा, पाणी भरायचं, मुलांना शाळेत पाठवायचं आणि नंतर 4 घरांमध्ये स्वयंपाक करायचा. दुपारी घरी येऊन कपडे धुवायचे. संध्याकाळी पुन्हा एका हॉटेलमध्ये भांडी घासायची.
रात्री पुन्हा मुलांचा अभ्यास घ्यायचं. अमोलला इंजिनियर बनवायचं होतं. नेहाला वकील व्हायचं होतं. एके दिवशी नेहानं विचारलं, आई, वकील होण्यासाठी खूप पैसे लागतात का? सुमनताई हसली. पैसे लागतात. मग आपण कमावू. पण तू एकटी आहेस, सुमनताई म्हणाल्या. त्यावर सुमनताई म्हणाल्या, पैसे लागतात मग आपण तर कमवू ना. मी एकटी नाही ग. मग माझ्यासोबत तुझी स्वप्न आहेत. नेहा आईच्या कुशीत शिरली. आणि एके रात्री अमोलच्या कॉलेजची फी भरायची होती. घरात फक्त 5,000 रुपये होते. फी होती 8,000 रुपये. त्यावर अमोल आईला म्हणाला, आई, यावेळी राहू दे, पुढच्या वर्षी शिकेन. तेव्हा सुमनताई त्याला म्हणाल्या, तुझं शिक्षण थांबवण्यासाठी मी तुला जन्म दिला नाही. ती रात्री एका सावकाराकडे गेली. सावकारानं तिला विचारलं, काय गहाण ठेवणार? सुमनताईंनी आपल्या हातातील 2 सोन्याच्या बांगड्या काढल्या. त्या बांगड्या विठ्ठलने ते लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्यांना भेट म्हणून दिल्या होत्या. सावकारानं पैसे दिले. सुमनताई पैसे घेऊन घरी आली. अमोल झोपला होता. ती त्याच्या पलंगाजवळ बसली. त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि पुटपुटली, बाळा, उद्या तू मोठा अधिकारी होशील तेव्हा या बांगड्या परत आण. पण अमोलला हे कधीच कळलं नाही. नेहाच्या कॉलेजची फी भरायची वेळ आली. यावेळी घरात पैसे नव्हते. सुमनताईंनी घरातील जुनं कपाट उघडलं. त्यात विठ्ठलरावांचे काही कपडे होते. ती कपडे हातात घेऊन बराच वेळ बसली. शेवटी तिनं ते विकले. नेहाने विचारलं, आई, बाबांचे कपडे आता कुठे आहेत? सुमनताई म्हणाल्या, जुने झाले होते नेहा. नेहा त्यावर म्हणाली, पण तू ते जपून ठेवले होतेस ना आई? सुमनताई थोडंसं हसली आणि म्हणाली, कपडे जपून ठेवण्यापेक्षा तुझं भविष्य जपणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यातच आता अनेक वर्ष गेली. अमोल इंजिनियर झाला, नोकरीला लागला. नेहा कायद्याचं शिक्षण घेऊ लागली. सुमनला वाटलं, आता माझ्या मुलांना माझी किंमत कळेल. पण पैसा आला की माणसाची दृष्टी कधी बदलते. अमोलला शहरात राहणं आवडू लागलं. महागडे कपडे, महागडी रेस्टॉरंट, नवीन मित्र, नवं जग. आईचं हे साधं घर त्याला जुनं वाटू लागलं होतं. एकदा त्यानं आईला सांगितलं, आई, तू थोडी मॉडर्न हो. सुमनताई हसल्या आणि म्हणाल्या, माझ्याकडं मॉडर्न होण्यासाठी वेळ कुठे आहे? तुला काय काम असतं? अगदी अमोल सहज म्हणाला, तुझ्यासाठी प्रार्थना. अमोल हसला, आई, तू पण ना? पण सुमनच्या त्या प्रार्थनेची किंमत त्याला माहीत नव्हती. अमोलने घर विकण्यासाठी कागदपत्र तयार केली. तो म्हणाला, आई, ह्या कागदपत्रांवर सही कर. सुमनताईंनी कागद हातात घेतला आणि तिनं वाचायला सुरुवात केली. अमोल रागाने लालबुंद झाला. तो खूप चिडला. आई, तुला काय समजणार आहे? सुमनताई शांतपणे म्हणाल्या, मला वाचता येतं. म्हणजे? तुझ्या बहिणीला वकील बनवताना मी तिच्यासोबत बसून कितीतरी कायद्याची पुस्तकं वाचली आहेत. अमोल हसला, तू वकील आहेस का? सुमनताईंनी कागद खाली ठेवला आणि म्हणाल्या, नाही. मग अमोल म्हणाला, मग सही कर. मी माझं घर विकणार नाही. अमोल संतापला. मग माझं काय? सुमनताई म्हणाल्या, तुझं आयुष्य तुझं आहे, पण माझं आयुष्य विकायला मी तयार नाही. अमोल घराबाहेर गेला. त्या रात्री नेहा आईजवळ बसली. आई, तू खूप दुखावली आहेस. सुमनताई म्हणाल्या, दुखणं वाईट नसतं ग. मग दुखणं माणसाला जागं करतं. आणि अखेर आता सुमनताईंनी निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनताईंनी कपाटातून एक जुनी वही काढली. त्यात तिनं वर्षानुवर्ष केलेल्या खर्चाची नोंद ठेवली होती. अमोलची शाळेची फी, कॉलेजची फी, हॉस्टेल्स, पुस्तकं, नेहाची फी, तिच्या बाबांच्या औषधांपासून ते मुलांच्या प्रत्येक गरजेपर्यंत सगळं काही त्यात लिहिलेलं होतं. नेहाने ती वही उघडली. शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं,
मुलांवर केलेल्या खर्चाची परतफेड अपेक्षित नाही आणि ते वाचून नेहाला रडू लागली. आई, सुमनताई म्हणाली, मी कधीच मुलांकडून पैसे मागितले नाहीत. मग मला फक्त आदर हवा होता. नेहा एके दिवशी म्हणाली, आई, मला एक कल्पना आहे. काय? तू वकिली शिक. सुमनताई हसल्या. आणि या वयात? वय कशाला लागतं? कॉलेजला जाणं, परीक्षा देणं. मी आहे ना तुझ्यासोबत. सुमनताईंनी नेहाकडे पाहिलं. माझं स्वप्न नाही ग, नेहा म्हणाली. माझं स्वप्न आहे. काय? ज्या आईनं मला न्याय शिकवला तीच एक दिवस न्यायालयात उभी राहावी. सुमनताई हसल्या आणि म्हणाल्या. सुमन काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पहिल्यांदा एक वेगळी चमक आली. सुमनताईंनी कायद्याच्या अभ्यासाला सुरुवात केली. सकाळी काम, दुपारी अभ्यास, रात्री पुस्तकं. शेजारच्या बायका हसायच्या. या वयात कॉलेज, काय करणार आहेत वकील होऊन? मुलांनी सोडलं म्हणून आता स्वतःचं नाव करणार का? सुमनताई काही बोलत नसायच्या. ती फक्त अभ्यास करत राहिली. एकदा ती परीक्षा देण्यासाठी गेली. तिच्यासोबत बसलेली मुलं तिच्यापेक्षा जवळपास अर्ध्या वयाची होती. एका मुलानं विचारलं, आजी, तुम्ही ही परीक्षा देणार? सुमनताई थोड्या हसल्या आणि म्हणाल्या, हो. त्यावर त्यानं विचारलं, कशासाठी? सुमनताई म्हणाल्या, माझ्या मुलांना एक धडा शिकवण्यासाठी. अमोलला बातमी मिळाली, आई कायद्याचं शिक्षण घेते. तो थोडा हसला. हा काय विनोद आहे? पण काही दिवसांनी त्याला समजलं. आईने परीक्षा पास केली. पहिल्याच प्रयत्नात. नेहाला खूप आनंद झाला. आई, तू पास झालीस. सुमनताईंनी देवासमोर हात जोडले. हे माझं यश नाही. मग? ज्या प्रत्येक आईनं स्वतःची स्वप्न मुलांसाठी सोडली त्या सगळ्या आईंचं यश आहे. सुमनने एका छोट्या कायदेविषयक कार्यालयात काम सुरू केलं. तिथे एक गरीब वृद्ध महिला आली. तिच्या मुलानं तिचं घर बळकवण्याचा खूप प्रयत्न केला होता. वृद्ध आई म्हणाली, मॅडम, माझ्याकडे पैसे नाहीत. सुमनताईंनी तिचा हात धरला. पैसे नंतर बघू, माझं घर वाचेल का? सुमनताई म्हणाल्या, तुम्ही आयुष्यभर तुमच्या मुलाला घर दिलं. आता तुमच्या मुलानं तुमचं घर हिसकावून घेऊ नये. त्या केसने सुमनला आतून हलवलं गेलं. तिला स्वतःची आठवण झाली. तिने त्या महिलेची केस घेतली आणि ती केसही जिंकली. वृद्ध आईने सुमनताईंच्या पायाला हात लावला. सुमनताईने तिला घट्ट मिठी मारली. माझ्या पाया पडू नका. मग काय करू? तुमच्या मुलाला माफ करा. वृद्ध आई जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, तो पुन्हा माझ्याकडे येईल का? सुमनताई म्हणाली, आईचं घर रिकामं असेल तर मुलगा कधी ना कधी परत येतो. काही महिन्यांनी सुमनताईंना एक नोटीस आली. नाव पाहून तिचे हात थरथरले. अमोल विठ्ठल देशमुख विरुद्ध सुमन विठ्ठल देशमुख, तिचाच मुलगा. त्यानं आईविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला होता. घरावर त्याचा हक्क असल्याचा दावा. नेहा धावत आईकडे आली. आई, आई. सुमनताई शांत होती. घाबरू नकोस, पण दादा तुझ्यावर केस करतोय. मला माहीत आहे. आपण काय करायचं? सुमनने काळा कोट हातात घेतला. लढायचं. नेहा म्हणाली, दादा विरुद्ध? सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं नाही. नाही नाही. मग? माझ्या मुलाच्या चुकीविरुद्ध. कोर्टात आता तुफान गर्दी झाली होती. अमोल एका बाजूला उभा होता. त्याचा वकील म्हणत होता, माझ्या क्लायंटला या मालमत्तेवर हक्क आहे. सुमनताई अगदी शांतपणे बसल्या होत्या. तिच्या हातात एक जुनी वही होती. न्यायाधीशांना विचारलं, प्रतिवादीकडे काही पुरावे आहेत का? सुमनताई ताडकन उठली. हो माननीय न्यायालय. तिनं वही उघडली. ही माझ्या मुलाच्या शिक्षणाची नोंद आहे. अमोल अस्वस्थ झाला. याचा मालमत्तेशी काय संबंध? तो मनातल्या मनात विचार करू लागला. त्यावर सुमनताई म्हणाल्या, कायद्याशी कदाचित कमी असेल, पण माणुसकीशी खूप आहे. कोर्टात एकदम शांतता झाली. त्यावर सुमनताई पुढे म्हणाल्या,
माझ्या मुलानं माझ्याकडे विचारलं, आई तू माझ्यासाठी काय केलं? आणि सुमनताईंनी अमोलकडे पाहिलं. आज मी त्याला उत्तर देणार नाही. अमोल खाली पाहू लागला. त्यावर सुमनताई म्हणाल्या, कारण आईने मुलासाठी केलेल्या गोष्टींची यादी कधीच संपत नाही. न्यायाधीश शांतपणे ऐकत होते. पण मला न्यायालयाला एक गोष्ट सांगायची आहे. तिनं एक कागद बाहेर काढला. हे घर माझ्या पतीनं माझ्या नावावर केलं होतं. या घराच्या मालकीवर माझा कायदेशीर हक्क आहे. अमोलच्या वकिलानं कागद सगळे तपासून पाहिले. कागद खरे होते. अमोलचा दावा हा कमकुवत झाला. न्यायाधीशांनी सुमनताईंना विचारलं, तुम्हाला या केसच्या शेवटी काय हवं आहे? सुमनताईंनी बराच वेळ काहीच बोलल्या नाही. मग सुमनताई म्हणाल्या, मला माझं घर हवं आहे. न्यायाधीश साहेब म्हणाले, आणखी काही? सुमनताईंनी अमोलकडे एक नजर टाकली. माझा मुलगा मला परत हवा आहे. अमोलचे डोळे भरून आले. सुमनताई म्हणाल्या, मला त्याच्याकडून पैसे नकोत, मला घर नको, मला गाडी नको. मला फक्त एवढंच हवं आहे की तो एक दिवस माझ्या घरी येऊन म्हणावा. आणि ती थांबली. आई मला माफ कर. कोर्टात बसलेल्या अनेकांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. केस संपल्यावर अमोल बाहेर आला आणि तो आईसमोर उभा राहिला. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग अचानक तो तिच्या पायाशी बसला आणि म्हणू लागला, आई. सुमन मागे सरकली. उठ आणि मला माफ कर. अमोल म्हणाला, अमोल मी तुला कधीच समजलो नाही. सुमनताई शांत होत्या. अमोल रडत म्हणाला, मला वाटलं तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस. मला वाटलं तू माझ्यावर ओझं आहेस. मला वाटलं तुझं घर विकून माझं आयुष्य सुंदर होईल. त्यानं आईचा हात धरला. पण आज समजलं काय? माझं आयुष्य सुंदर करण्यासाठी तू तुझं संपूर्ण आयुष्य कुरूप होऊ दिलंस. सुमनच्या डोळ्यातून अश्रू आले. अमोल म्हणाला, तू मला शिकवलंस. काय? पैसा कमवायला. पण माणूस होण्याचं शिक्षण तू दिलंस आणि मी तेच विसरलो. सुमनताईंनी अमोलला उठवलं आणि मला एक वचन दे. अमोल म्हणाला, काहीही देईन आणि तुझ्या मुलांना माझ्यासारखं कधी वाटू देऊ नकोस. अमोलने खाली मान घातली. मी वचन देतो आई. आई बाबा म्हातारे झाले की त्यांना ओझं समजू नकोस. वचन देतो. आणि अजून एक. तो म्हणाला, काय? तुझ्या मुलांना मोठं घर देण्याआधी मोठं मन दे. अमोल आईच्या कुशीत शिरला. ज्या आईला त्यानं वृद्धाश्रमात जाण्यास सांगितलं होतं, तीच आई आज त्याला पुन्हा मुलासारखं जवळ घेत होती. काही वर्ष गेली. सुमनताईंनी तिचं छोटंसं कार्यालय सुरू केलं. बाहेर पाटी होती, सुमन विठ्ठल देशमुख, अधिवक्ता. पण तिच्या कार्यालयात गरिबांसाठी वेगळा नियम होता. ज्यांच्याकडे फी नाही त्यांच्यासाठी कायदा मोफत. एक दिवस एक तरुण मुलगा आईला घेऊन तिच्याकडे आला. आई म्हातारी होती. मुलगा म्हणाला, मॅडम माझ्या आईला घरातून बाहेर काढायचं आहे. सुमनताईंनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, का? ती माझ्यावर ओझं झाली आहे. सुमनताई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, बाळा तू कधी आजारी पडलास का? मुलगा म्हणाला, हो. तुझी आई जागी राहिली होती. हो. तुला शाळेत जायला पैसे नव्हते तेव्हा तिनं काय केलं? तो थोडा शांत झाला. तुझ्यासाठी तिनं कधी स्वतःच्या गरजा सोडल्या? त्यानं मान खाली घातली. सुमनताई त्या आईकडे पाहिलं. तुम्ही काळजी करू नका. मग त्या मुलाकडे पाहून म्हणाली, तुझ्या आईला कायद्याची गरज पडू नये म्हणून तू स्वतः माणूस हो. तो मुलगा खूप रडू लागला. मॅडम मला माझी चूक चांगलीच समजली. आणि त्या संध्याकाळी सुमनताई घरी आल्या. घराच्या दारात अमोल उभा होता. त्याच्या हातात एक छोटंसं गिफ्ट होतं. आई आई तो म्हणाला. सुमनताई म्हणाल्या, काय रे? अमोल म्हणाला, हे तुझ्यासाठी. सुमनताईंनी बॉक्स उघडला. आत सोन्याच्या बांगड्या होत्या. तिच्या जुन्या बांगड्यांसारख्याच. सुमनताईंचे डोळे भरून आले आणि म्हणाल्या,
या कशासाठी? अमोल म्हणाला, ज्या बांगड्या तू माझ्या शिक्षणासाठी गहाण ठेवल्यास. आणि तो थोडा थांबला. त्या मी कधीच परत आणू शकलो नाही, पण आज त्यानं बांगड्या आईच्या हातात घातल्या. आज मला माझ्या आईचं कर्ज फेडायचं नाही. सुमनताई हसली. मग तुझं प्रेम पुढच्या पिढीला द्यायचं आहे. तेवढ्यातच नेहा आली. ती आता स्वतः वकील झाली होती. ती म्हणाली, आई, आता तुझ्या नावानं एक ट्रस्ट सुरू करायचा आहे. ती म्हणाली. सुमनताई म्हणाल्या, कशासाठी? ज्या आईवडिलांना मुलांनी सोडलं आहे त्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी. सुमनताईंनी दोन्ही मुलांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. ती देवघरासमोर गेली. विठ्ठलरावांच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणाली, बघितलंस, आपली मुलं मोठी झाली. थोडा वेळ शांत राहून ती हसली आणि हो, तुझी बायकोही वकील झाली. मित्र आणि मैत्रिणींनो, आई म्हणजे फक्त घरात स्वयंपाक करणारी व्यक्ती नाही, तर आई म्हणजे आपण पडण्याआधी हात पुढे करणारी सावली. आपण हरलो तरी आपल्यावर विश्वास ठेवणारी ती व्यक्ती. आपण चुकीचं असलो तरी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई आपल्या मुलांकडून त्यागाची परतफेड मागत नाही. तिला फक्त 2 गोष्टी हव्या असतात, आदर आणि प्रेम. मुलांनी आईवडिलांना पैसे दिले नाहीत तरी चालतील, महागड्या भेटवस्तू दिल्या नाहीत तरीही चालतील, पण त्यांच्या म्हातारपणी त्यांचा हात धरला तर त्या हातात संपूर्ण जग जिंकल्याचं समाधान असतं. आईला मोठं घर नको असतं. तिला आपल्या मुलांच्या हृदयात एक छोटंसं स्थान हवं असतं. आणि म्हणूनच सुमनताईंची कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. आईनं आयुष्यभर मुलांना न्याय दिला, पण जेव्हा मुलांनी आईवर अन्याय केला तेव्हा आई वकील बनली नाही, ती पुन्हा एकदा आईच बनली. तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.